ई केस बघतील ना. काय करतोयस? आवर घाल जरा स्वतःला. शांत राहा ना. चिडचिड माझी सुद्धा होतीये. एवढं सगळं करून सुद्धा मंगलाष्टका सुरू झालीच. विचार कर जरा, मला किती राग आला असेल, माझं काय होत असेल. पण असा हा राग ना कुठेही कधीही काढता येत नाही. वेळ काळ बघावी लागते. आता तर आपण सगळं योग्य वेळीच केलं ना. मग काय झालं? कुठे कमी पडलो आपण? आत्ता नाही झालं म्हणजे पुढे कधीच होणार नाही असं नाहीये ना. स्वानंदी लग्न करून आपल्याच घरात येणार आहे. तेव्हा ती माझ्याच रिंगणात असणार. तेव्हा तिला बघूया ना कोण वाचवतंय ते. मम्मा तू विसरतेस का? ती घराची मालकीण म्हणून येणार आहे. आपण घराचे मालक आहोत किंवा मालकीण आहोत असं कुणालाही वाटलं ना तरी घरात सत्ता कुणाची चालते हे महत्वाचं. समरला गेल्या 25 वर्षात मी माझ्या ताब्यात ठेवलंय. आज आलेली ही मुलगी माझ्या डोक्यावर बसणार शक्य नाही. उलट बरंच झालं. स्वानंदी आता माझ्या पट्ट्यात येते. कसं आहे ना आपली लांबून एखादं चित्र खूप सुंदर दिसतं पण जवळ आल्यावर कळतं हे चित्र किती भीतीदायक आहे. आणि स्वानंदीलाही लवकरच कळेल हे चित्र किती भीतीदायक आहे. मंगलाष्टकांचा मुहूर्त निघून चाललाय. चला लवकर सुरुवात करूया. हो चला चला चला. सुमुहूर्त सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं वीर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान. आता नवरीनं नवऱ्या मुलाच्या गळ्यात हार घालायचा आहे. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा शरयू महेंद्र तनया. आता मुलीच्या गळ्यात नवऱ्याने हार घालायचा. वेदिका क्षिप्रा वेदवती महासुर नदी ख्याता तया गंडकी पूर्णा पूर्ण जलसमुद्र सरिता पूर्यात् सदा मंगलम् शुभमंगल सावधान. अशी तोंड पाडून राहू नकोस. टाळ्या वाजव. आपण हरलो त्याबद्दल टाळ्या. आपण हरलोय कुठे? समोर बघ ना. समर आणि स्वानंदीचं लग्न झालंय पण चेहरे बघ दोघांचे कसे उद्ध्वस्त झाले. आनंद कुठे आहे चेहऱ्यावर?
आता कन्यादानाचा विधी करूया. नवरीच्या आई वडिलांना इकडे बोलवा. चल. हा विधी मी करणार, तू नाही. यजमान लवकर या, मुहूर्त टळतोय. गुरुजी, या बाईचा आणि आमचा काहीही संबंध नाही. त्यामुळे माझ्या मुलीच्या कन्यादानाचा विधी मी करणार. मम्मा, हे सगळं अगं भलतंच झालं. सगळंच झालं की. तू काय आता नातवंड होण्याची वाट बघणार आहेस का? वेडी आहेस का तू? मग एवढं काय बघतेस तू कौतुकाने? तुझ्या समर दादानी माझ्या अंशुवलला सगळ्यांसमोर थोबाडीत मारलं होतं ना, तो तमाशा मी पाहिला. आता सरपोतदारांचा तमाशा बघायचा आहे सगळ्यांसमोर, तोही फुकट. अहो, असं काय करता? कन्यादान आहे, कन्यादान तरी करू दे. तू हद्द केली आहेस मंदा. त्यामुळे माझा निर्णय झालाय. आनंदी, समजाव ना बाबांना. कन्यादानाचं पुण्य तरी मिळू दे ग मला. कन्यादान करायला भाग्य लागतो, आणि तेच भाग्य तुझ्या नशिबी नाहीये मंदा. एवढी मोठी शिक्षा देऊ नका हो मला. मी तुला आधीच सांगितलंय मंदा, पुन्हा एकदा सांगतो, माझ्याशी बोलू नकोस. ओ रोहनच्या ताई, हा तुमचा फॅमिली मॅटर आहे ना, तो काय तो एकदा लवकर संपवा. गुरुजी थांबलेत, पाहुणे ताटकळत बसलेत, त्याचा करा काय ते असेल ते सॉल्व. नाटकं बघा कशी चालली. बाबा बाबा बघा ना, किती झालं तरी स्वानंदीची आई आहे ना. कन्यादानाला बसायला देत नाही. लोक काय हो आपल्याला नावं ठेवणार नाही ना, म्हणजे आपल्याला लाज आणतात हे लोक. कधी संपणार आहे त्यांची नाटकं कोणास ठाऊक. मला काळजी वाटते आई तुमची, म्हणून बोलते मी. या सगळ्याचा किती त्रास होतोय तुम्हाला म्हणून बोलते हो, बाकी काही नाही. चला आता. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.